नमस्कार, मी बेलगाव येथे शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी मी एक जगन रामकिशन राऊत माझं नाव आहे। बेलगावमध्ये गट नंबर 102 मध्ये माझी शेती आहे आणि ही शेती आहे जी तर ही शेती मी दुसऱ्याची बटाईने ठोक्याने अशी केलेली आहे, घरची शेती कमी असल्यामुळं। तर आज पूर्ण परिसरामध्ये एवढा भयंकर पाऊस झालेला आहे। या पावसाने सोयाबीनची परिस्थिती बघा कशी झाली। या सोयाबीनला कोंब आलेत, हे बघा ही सोयाबीन पाठीमागं बघा, पूर्ण सोयाबीनमध्ये पूर्ण तुरीमध्ये ह्या 2 एकरमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे भयंकर। हे पाणी हे बघा एवढं काही राहिलेलं नाही या सोयाबीनमध्ये आणि तुरीची त्याच तुरीची परिस्थिती तशीच व्हायला लागलेली आहे। जसं सोयाबीनचं झाड झालंय तसंच या तुरीची पण परिस्थिती तशीच आहे। सोयाबीनला आणि तुरीला अजिबात मुळी हा विषयच राहिलेला नाही आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पूर्ण सोयाबीन तूर वाळून गेलेली आहे। आज सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे। असं हेच पीक म्हणून नाही आहे, तूर आणि सोयाबीन, पूर्ण सोयाबीन तूर जे काय पिकं असतील तुम्हाला सांगतो सरकीची आज कापसाची अशी परिस्थिती झाली आहे। पूर्ण 10-20 दोड्या, एक तर माल कमी लागलेला आहे, 10-20 दोड्या आहेत सारख्याला, त्या दोड्या पूर्ण सडलेल्या आहेत, काळा पडलेल्या दोड्या। आता इथं कापूस माझा बाजूला प्लॉट आहे दाखवायला, एवढी भयानक परिस्थिती झाली आहे। सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली पाहिजे। तुमचे जे लोक आहेत कर्मचारी त्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाठवा, ही परिस्थिती दाखवा आणि मीडियावाल्यांना कृपया हात जोडून विनंती आहे, बघा हे शेतकऱ्यांची दाखवा तुम्ही। हे लोक जे मंत्री लोक आता सभा घ्यायच्या तयारी चालू आहेत यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर। अरे ही शेतकऱ्याची परिस्थिती बघा, लाजा थोडंसं जरशी का परिस्थिती शेतकऱ्याची। तुम्ही शेतकरी नुसतं नावापुरता शेतकरी म्हणतात, जेव्हा गरज पडून तेव्हा शेतकऱ्याला जवळ करतात, पण ही परिस्थिती आज शेतकऱ्याच्या झाली आहे। शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे। तर सरकारला मायबापला हात जोडून विनंती आहे, हे आज जे ह्या 2 एकर सोयाबीनला माझा पूर्ण 60,000 रुपये खर्च झालेला आहे। लेकरा बाळांना मला 2 मुली आहेत, त्या 2 मुलीच्या तोंडातला घास काढून ह्या मालाला लावलेला आहे, मी खर्च केलेला आहे। तर आज ही जर सोयाबीन जर तूरच नाही घरात गेली तर मुलींचं शिक्षण कसं करायचं? आज वर्षभर दवाखाना आहे, घर आहे, घर प्रपंच कसा चालवायचा? तर आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे। हात जोडून विनंती आहे सरकार माबापला, त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष द्यावा, पीक विमा अनुदान ह्या गोष्टी करून घ्यावा। जशा शेतकऱ्याला आता तुम्ही जी ई पीक पाहणी करायला लावली आम्हाला, ह्या ई पीक पाहणीचं सर्व्हर शेवटपर्यंत डाऊन राहिलेलं आहे। माझी ह्या शेताची ई पीक पाहणी झालेली नाही आहे, तर आज ह्या अनुदान पीक विमा कसा मिळेल मला? तर सरकारने ह्या गोष्टीकडे न बघता सरसकट अनुदान द्यायला पाहिजे, अशी सरकारला कळकळीची हात जोडून विनंती आहे। दत्ता मामा भरणे कृषी मंत्री, हेच आता ई पीक पाणी झालेलं नाही माझी, कसं करायचं? तुम्ही मानलेले ई पीक पाणी ज्या शेतकऱ्याचे होणार नाही त्या शेतकऱ्यांना अनुदान मदत मिळणार नाहीये। आता तुमचं सर्व्हर डाऊन राहिलं त्याला काय करायचं? तुमचे तलाठी जे तुमचे कर्मचारी असतील त्यांना शेतामध्ये येऊन हे पाहणी करायचे सांगा, जे शेतकऱ्यांच्या पीक विमा ई पीक पाणी करत राहिले असेल त्यांना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।